काय झालं होतं नेमकं, प्रकरण काय होतं? तुमच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती की तुम्ही पैसे घेतलेत म्हणून. बरोबर आहे. काही दिवसापूर्वी माझ्या विरोधातला जो व्हिडिओ आहे तो व्हायरल करण्यात आलेला आहे तक्रारदाराकडून. तर त्याच्या संदर्भामध्ये मी आज तुमच्यासमोर बोलत आहे. आमच्या जे शेत आहे 240 गट नंबरमध्ये माझं शेत आहे आणि 239मध्ये तक्रारदाराचं म्हणजे कोंडिबा लोंढेचं शेत आहे. तर त्या शेतामध्ये एक बाबळ होती आणि बाबळीच्या तिथं 240 गटामध्ये बाबळ होती आणि 240 गटामधली बाबळ जी आहे ती मी एका विक्रेत्याला विकली. मी त्याला वारंवार सांगितलं, तू आपल्या ती शेजारीमध्ये आहे बाबळ, तर तू ती बाबळ तू तरी तोड, नाही तर आम्हाला तरी तोडू दे. त्याला 3-4 वर्षापूर्वीपासून सांगत होतो. आमचा हा वाद शेताचा वाद आहे, मागच्या 2016पासून चालू आहे. त्या ठिकाणी त्यांनी आमच्या चुलत आजोबाची जमीन घेतलेली आहे. ती जमीन पूर्ण शेताकडली म्हणजे शिवाकडली पूर्ण जमीन विकलेली आहे. त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब हेही आले होते. त्यांनी तसा निकाल देखील आमच्या बाजूनं दिला आहे. पुढील जे शेतकरी आहेत 239 गटातील, त्याच्यामध्ये कोंडिबा लोंढे आहे, त्यांनी रस्ता मागणीसाठी अर्ज केलेला होता आणि ती बाबळ रस्त्यामध्ये होती आणि ते पूर्ण माझ्या शेतातूनच ये-जा करतात आज पण. परंतु ती बाबळ विकल्यामुळं त्या विक्रेत्याकडून ह्यांनी ते पैसे घेतले आणि ते पैसे अर्धे माझ्याकडे दिले ग्रामपंचायतला येऊन. तर ते पैसे असे घेतले की ते बाबळीवाल्याकडे गेले. ते ज्यानं खरेदी केली त्या खरेदीवाल्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याला बोलले की तू माझी बाबळ तोडलीस आणि ती वादातली असं त्यांनी दाखवलं त्या ठिकाणी, नाहीतर मी तुझ्यावरती गुन्हा दाखल करते, त्या बाबळीवाल्याला बोलले. त्याच्यानंतर त्या बाबळीवाल्याने त्याच्याकडे पैसे दिले. ते झाड होतं 5,000ला मी विकलं ते झाड. तर परंतु त्यानं त्याची अडवणूक करून त्याच्याकडून 15,000 रुपये घेतले त्या लोंढेनी आणि माझ्यावरती खोटा गुन्हा एप्रिलमध्ये दाखल केला, जे की मी तुम्हाला FIR कॉपी त्याची दिलेली आहे. ते खोटा दाखल केल्यानंतर गावातल्या आमच्या प्रतिष्ठित नागरिक जे गावातले लोक आहेत त्यांनी तो आमचा वाद मिटवला आणि त्याने ती तक्रार देखील बी फायनल आमची त्या तक्रारीमध्ये झाला आहे. त्यांनी माझ्यावरती चोरीची खोटी केस दाखल केली आणि त्याच्यामधले जे अर्धे पैसे होते ते मला ग्रामपंचायत या ठिकाणी देणार. पण एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचं प्रकरण आहे त्याचे पैसे, तो व्हिडिओ आहे तो त्याचे पैसे बरोबर आहे. स्वतःचे जरी पैसे असले तर ते कार्यालय म्हणजे काय तालुक्याच्या ठिकाणचं कार्यालय नाही आहे, ते गावातच कार्यालय आहे आणि मी ज्या ठिकाणी उपलब्ध होतो त्या ठिकाणी मी पैसे स्वीकारायला काय अडचण नाही. जरी सरकारी कार्यालय असलं, ग्रामपंचायत असली, तो पण त्या ठिकाणचा रहिवासी आहे, मी त्या ठिकाणचाच रहिवासी आहे. त्यामुळे पैसे कार्यालयात तुम्ही त्यांच्या बाबत आता समोरच्यांच्या बाबत काही तक्रार वगैरे दाखल केली आहे का, सायबर की त्यांनी खोटे आळ वगैरे केलेत मग तुमच्यावर? बरोबर आहे. मला त्यांनी BDOला तक्रार दिली, BDOनं मला खुलासा करा म्हणून पत्र देखील दिलं आहे. त्याचा मी खुलासा देखील केलेला आहे त्याच्यामध्ये की सदरील हा आमचा वैयक्तिक व्यवहार आहे आणि त्यानं त्याच्यामध्ये असं केलं, व्हिडिओमध्ये असं दाखवलं तुम्ही न्यूजमध्ये की ते फळबागाचे पैसे आहेत, त्याचे फळबागाचे मास्टर काढले नाही म्हणून पैसे घेतले. परंतु त्याचे फळबागाची तुम्ही बघू शकता, तुम्ही स्वतः तुमच्याकडे खुलासा वगैरे केलेलं काही पत्रक वगैरे दाखल केलंय का माझ्याकडं? तर त्याच्यामध्ये मी खुलासा केलेला आहे आणि त्या व्यक्तीची, तक्रारदाराची, कोंडिबा लोंढेची फळबागाची एकही फाईल नाही आहे. त्याचं मागच्या 2-4 वर्षापासून नाही, इथून मागं केली असेल, पण मी जसा रोजगार सेवक आहे तेव्हापासून त्याची एकही फळबागाची फाईल नाही आणि मास्टरचा त्याचा काही संबंध नाही. तर असा तो त्यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी पण असं सांगितलं की फळबागाची फाईल होत नव्हती, त्याच्यानंतर मग हे घरकुल आहेत तर हे पैसे घरकुलाला दिलेले होते. घरकुल त्याचं आहे, घरकुलाचे त्याचे पूर्ण मास्टर अगोदरच काढलेले आहेत. तुम्ही जो व्हिडिओ त्या दिवशी काढलेला आहे तो मागच्या 4-5 महिन्याचा व्हिडिओ आहे आणि त्याची फळबागाची लागवड जी तुम्ही TV चॅनलला दाखवली त्याची एकही फळबागाची फाईल नाही आहे आणि फळबागाच्या फाईलीचा आणि रोजगार सेवकाचा कुठेही अर्थार्थी संबंध नाही. तुमच्याकडे आता तुम्ही त्यांना विरोधात काही तक्रार वगैरे केली, याचं काही प्रूफ वगैरे तुमच्याकडे काही पत्रक वगैरे शासनाने दिलेलं? शासनाने मला BDOनी ग्रामसेवक मार्फत पत्र काढलं, या सदरील अशी तक्रार आलेली आहे, तुम्ही त्याच्याविषयी खुलासा करा. मी त्याच्या संदर्भात माझं जे म्हणणं आहे ते मी त्याच्यामध्ये लेखी स्वरूपामध्ये BDOला दिलं आहे. लेखी स्वरूपात दिलं आहे का तुम्ही BDOला ह्या सगळ्या गोष्टी? सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपामध्ये मी दिल्या आहे त्याच्यामध्ये.